शेअर मार्केट पडलं का? तर हो, शेअर मार्केट पडलं. त्याच्या अगेन्स्ट माझा पोर्टफोलिओ त्याच्या 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स पडला. फक्त मित्रांचे सल्ले ऐकून इन्व्हेस्टमेंट करायची नसते, तर कोणीतरी त्यातला एक जाणकार पाहिजे की ज्याने आपल्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. माझी नेटवर्थ काय आहे किंवा सगळं मिळून माझं सेव्हिंग काय आहे हे कधी मी तेवढ्या प्रामुख्याने बघितलं नव्हतं. पण ज्यावेळी हा सगळा डेटा एकत्रित आला त्यावेळी मला कळालं की अरे माझं एकूण परिस्थिती काय आहे. आणि हा अनुभव कसा आहे, तुम्ही जर क्वार्टरली आणि इयरली एकदा रिव्ह्यू करतो आपण. प्रत्येक मीटिंगमध्ये काहीतरी ग्रोथ चालू आहे असा पार्ट मला कायमस्वरूपी बघायला मिळत होता आणि त्याचा डेफिनेटली फायदा झाला. जर तुम्ही गोल्सच बघितले नसते त्याच्या हिशोबाने कधीच ते पैसे बाहेर काढता आले नसते, कारण की बिझनेसमध्ये कायमच पैसे कमी पडतात. माझ्या मुलाच्या लग्नासाठी 10 वर्षानंतर बाय इन्फ्लेशन त्याला किती पैसे लागू शकतात याचा आपण विचार करतो आणि ती अमाऊंट आपण कशी सिक्युअर करता येईल त्या वर्षी ह्याचं प्लॅनिंग आजपासून करतो. ह्या मेथडमुळं योग्य तेवढे पैसे आपण काढू शकतो. मी डेफिनेटली सॅटिस्फाईड आहे की मी आज असताना किंवा मी नसताना माझी फॅमिली 100% सिक्युअर्ड आहे. सो तो एक खूप चांगला सपोर्ट मला NSWellच्या माध्यमातून आहे. हॅलो ऑल, आज आपल्यासोबत आहेत वैभव कांबळे सर, जे NSWellशी 10 वर्ष प्लस असोसिएटेड आहेत इन द पर्सनल फायनान्स ॲडवायझरी सर्व्हिसेससाठी. सो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची आत्तापर्यंतची फायनान्शियल जर्नी कशी झालेली आहे आणि सुरुवातीला त्यांचं इंट्रोडक्शन. बेसिकली जसं तुम्ही आणि मी आपण साधारणतः एक 10 ते 12 वर्ष झालं एकत्र आहोत. पहिल्यांदा मी खरं तर माझी ओळख करून देतो थोडक्यात. मी वैभव कांबळे ॲडव्हर्टायझिंग, प्रिंटिंग आणि पॅकेजिंग या 3 वेगवेगळ्या व्हर्टिकल्सवर काम करतोय. साधारणतः 45 इयर्स झाले आम्ही प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि गेले 15 वर्ष झाले मी या इंडस्ट्रीवर स्वतः फोकस देऊन काम करतोय. पॅकेजिंगमध्ये आणि आता आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि पॅकेजिंगमध्ये स्पेशली सिल्वर आर्टिकल्स पॅकेजिंग याचं आमचं खूप चांगलं काम आहे. जेवढे काही ज्वेलर्स आहेत किंवा मोठे ब्रँड्स आहेत त्यांच्या पॅकेजिंगसाठी आम्ही खूप चांगलं काम सध्या करतोय आणि महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, तमिळनाडू इथपर्यंत आम्ही आमचं कार्यक्षेत्र वाढवलेलं आहे आणि या 1.5 ते 2 वर्षांमध्ये आमचं खूप सुंदर पॅकेजिंगचं काम आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे पॅकेजिंग बॉक्सेस आम्ही बनवतोय. त्याचबरोबर ॲक्च्युली प्रिंट सेगमेंट जो आहे त्यातलं कमर्शियल प्रिंटिंगमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या आम्ही करतोय आणि त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंगमध्येही आमचं खूप चांगलं काम चालू आहे. खरं तर हा 15 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स इथं आम्ही काम करतोय आणि हा एक्सपिरियन्स करत असताना खरं तर आम्हाला फंड मॅनेजमेंट किंवा फंडिंग ह्या विषयाचं काहीच माहीत नव्हतं किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग ह्याच्याबद्दल खरं तर काहीच माहिती नव्हती. खरं तर योगायोगाने माझे एक मित्र आहेत, त्या मित्रांनी मला पहिल्यांदा विचारलं की अरे तू किती सेव्हिंग केलंयस? तर मला असं जाणवलं की खरंच आपण काहीच सेव्हिंग केलेलं नाहीये आणि जे सेव्हिंग काउंटेबल नाहीये. म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी पैसे असतात, आपण कुठेतरी घरात काहीतरी साठवून ठेवलेले असतात, काही एवढीच केलेले असतात. पण या सगळ्याची गोळाबेरीज केल्यानंतर याचं फ्युचर काय किंवा मला पुढे किती पैसे लागतील त्याचा कधी विचारच केला नव्हता. आज आपण काय सेव्हिंग करू शकतो तेवढं सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं पुढे युटिलायझेशन काय होणार आहे का किंवा मला पुढे जाऊन काय करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठीचे आपल्याकडे फंड्स अवेलेबल आहेत का असं खरंच कधी मी विचार केला नव्हता. पण थँक्स टू माय दॅट फ्रेंड की ज्याने मला या गोष्टीचं त्यावेळी रिमाइंड करून दिलं आणि त्याच वेळी त्यानं फक्त रिमाइंड नाही केलं तर मला एक चांगला सल्ला पण दिला. नितीन सावंत म्हणून आहेत की जसं मी एक डॉक्टर आहे, तो डॉक्टर होता माझा मित्र, जसं मी एक डॉक्टर आहे तसा एक फायनान्शियल डॉक्टर आहे की जो तुला ह्या सगळ्यातून हेल्प करेल असं त्यांनी सांगितलं. आणि खरं तर माझ्या फॅमिलीमध्ये असं ह्याच्या आधी कोणी केलेलं नाहीये की बाबा एखादा फायनान्शियल ॲडवायझर कोणीतरी ठेवलेला आहे आणि ते काहीतरी सांगतात त्या पद्धतीने आपण आपले फायनान्शियल डिसिजन्स घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचं वातावरण आमच्या घरामध्ये कधीच नव्हतं आणि तरी पण म्हटलं चला लेट्स चेक करूयात. आणि खरं तर तुमची आणि माझी त्यावेळी फर्स्ट भेट झाली आणि मग त्यावेळी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट काय हे पहिल्यांदा कळालं, ती का करायची हे कळालं आणि मग तिथून फायनान्सचा प्रवास हा एका बाजूने चालू झाला. सो तुम्ही पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे हे जो डिसिजन तुम्ही घेतला, म्हणजे त्याच्या अगोदरही तुम्ही फायनान्शियल डिसिजन घेत होता, तुमची बरीचशी इन्व्हेस्टमेंट होती, म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीज, इव्हन स्टॉक्समध्ये पण काय केलेलं होतं, तो
चालू होता तुमचा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेतला की मला एक ॲडवायझर पाहिजे की ज्याच्याकडून मला अंडरस्टँडिंग करायचं आहे. हा निर्णय असा कोणता रिअलायझेशन झाल्यानंतर झालं? खरं तर काय होतं की 2000 साधारणतः 3-4 किंवा 2005-6च्या दरम्यान शेअर मार्केट फार चांगल्या पद्धतीनं ग्रो करत होतं. आणि मग त्यावेळी असेच काही मित्र भेटायचे आणि त्यांनी सांगितलं की आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करूयात की जिथून खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. आणि मग त्या पद्धतीनं मी त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार, कारण शेअर मार्केटमध्ये फार काही माहिती नव्हती, म्हणजे खरं तर मी माझं क्वालिफिकेशन बीकॉम आहे, फायनान्समधलं मला थोडंसं कळतं, पण कधी शेअर मार्केट ह्या विषयावर कधी अभ्यास केला नव्हता. पण त्यांच्या सांगण्यावरून आम्ही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली, 1-1.5 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आणि एक्सपेक्टेड होतं की त्याचे किमान आपल्याला 3 लाख रुपये तरी मिळतील 1-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये, कारण त्या पद्धतीची ग्रोथ त्यावेळी आम्ही बघत होतो. दिसायचं की हा शेअर एवढा होता नाही, आता हा एवढा झाला, अरे मी एवढे पैसे मिळवले, मी तेवढे पैसे मिळवले. आणि आम्ही त्यावेळी धाडस करून 1-1.5 लाख रुपये सुरुवातीला एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून शेअर मार्केटमध्ये केली. आणि बघता बघता 2 ते 3 वर्षात त्याची व्हॅल्यू साधारणतः 14 ते 15 हजार रुपये झाली. सो 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते, 3 लाख रुपये रिटर्न्स मिळावेत म्हणून, पण त्याची व्हॅल्यू वर्षभरामध्ये साधारणतः 14 ते 15 हजार म्हणून येऊन पडली. त्यावेळी असं लक्षात आलं की शेअर मार्केट पडलं का, तर हो शेअर मार्केट पडलं, पण शेअर मार्केट ज्या प्रमाणात पडलं त्याच्या अगेन्स्ट माझा पोर्टफोलिओ त्याच्या 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स पडला. सो असं का झालं, तर फक्त मित्रांचे सल्ले ऐकून इन्व्हेस्टमेंट करायची नसते, तर कोणीतरी त्यातला एक जाणकार पाहिजे की ज्याने आपल्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. सो या गोष्टीची त्यावेळी जाणीव झाली. तेव्हा मला असं वाटत होतं की हा शेअर मार्केटमध्ये पैसे केल्यानंतर पैसे वाढतील, पण त्याला सल्ला देणारा माणूस जो आहे तो खरंच तेवढा प्रामाणिक आहे का हे बघणं गरजेचं आहे, किंवा त्याला तेवढं नॉलेज आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि तिथं आम्ही ती इन्व्हेस्टमेंट थांबवली, मी ती तशीच होती. आणि त्याच्यानंतर मला हा सल्ला मिळाला की एक व्यक्ती आहे की जी तुला काही गाईड करू शकतो. सो मग त्यावेळी मी विचार केला की मग ठीक आहे, चलो लेट्स एकदा चेक तरी करूयात काय होतं. आणि मग फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटची एका बाजूला सुरुवात झाली. या जर्नीमध्ये सुरुवातीला तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण तुमची माहिती घेतली, तुमची डिटेल इन्फॉर्मेशन घेतली, तुमचा पर्सनल फायनान्शियल प्लॅन बनवला. बऱ्याच वेळा बिझनेस करत असताना हे डिसिप्लिन पद्धतीने होत नाही. हा अनुभव आहे बिझनेसमॅनचा बऱ्याचशा. तुमच्या केसमध्ये तो अनुभव फायनान्शियल प्लॅन बनवल्यानंतर कसा झाला, काय एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात पर्सनल फायनान्सचा कुठे तुम्हाला हेल्प झाली? तर बेसिकली असं लक्षात आलं की ज्यावेळी आपण फायनान्शियल प्लॅनिंगची हेल्प किंवा माहिती घेतली सगळी, त्यावेळी असं लक्षात आलं की अरे आपण जे इन्शुरन्स काढले त्यातले बरेचसे इन्शुरन्स हे कारण नसताना काढलेले आहेत, इनफ नाही, म्हणजे इनफ नाही आहेत, हाही पार्ट आहे. आणि परत इथे असंच होतं की इन्शुरन्स काढत असताना कोणीतरी एजंट येतो, तो एजंट मागं लागलाय, त्याच्या फायद्यासाठी मागं लागलाय म्हणून आपण इन्शुरन्स काढतो. आणि हे कधी कळतं, तर ज्यावेळी त्याचे रिटर्न्स येत नाहीत, हव्या त्या पद्धतीनं येत नाहीत, किंवा एखाद्या वेळेस क्लेम सेटल नाही झाला किंवा क्लेम करावा लागला आणि तो सेटल होत नसेल, त्यावेळी आपल्याला कळतं की बाबा आपण आपल्या मित्रांच्या सल्ल्याने जे काही इन्शुरन्स काढलेत किंवा कोणतरी पाठीमाग लागले म्हणून इन्शुरन्स काढले, त्याचा खरंच काही फायदा होत नाहीये. बेसिकली मला आठवतंय आजही की ज्यावेळी आपण माझं सगळ्या इन्शुरन्सची माहिती घेतली, त्यावेळी माझ्याकडे नाही म्हटलं तरी माझ्या मिसेसचे, माझ्या मुलीचे, आई वडिलांचे, असे सगळ्यांचे मिळून एक 16 ते 17 वेगवेगळे इन्शुरन्सेस होते, छोट्या छोट्या अमाऊंटचे. वडिलांना कधीतरी कोणीतरी काही सजेस्ट केलं, मग त्यांनी त्यावेळी काढले होते. मी बिझनेसमध्ये आल्यानंतर मी काही इन्शुरन्स काढले होते. पण त्यावेळी असं लक्षात आलं की अरे यातले बरेचसे इन्शुरन्स आपल्याला हवे तेवढे रिटर्न्स मिळवून देत नाहीयेत. त्यावेळी आपण फर्स्ट जो डेटा घेतला त्यानंतर तुम्ही सजेस्ट केलं होतं की काही इन्शुरन्सेस आपण बंद करूयात, तर त्या पद्धतीने ते इन्शुरन्सेस बंद पण केले आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही पैसे होते ते आपण परत मार्केटमध्ये रिइन्व्हेस्ट केले, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून किंवा अन्य वेगवेगळ्या माध्यमातून. सो मला असं वाटतं की तो एक चांगला डिसिजन झाला की अनवॉन्टेड जे आपण पैसे भरत होतो ते कुठेतरी स्टॉप झाले आणि त्याची इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं होऊ शकली. सो ज्यावेळी आपण पहिल्यांदा कनेक्टेड झालो त्यावेळी हा एक डिसिजन आपला घेतला, त्याचा कदाचित चांगला फायदा झाला असं मला आज वाटतं. दुसरी गोष्ट काय झाली की आजपर्यंत सगळा मिळून माझी नेटवर्थ काय आहे किंवा सगळं मिळून माझं सेव्हिंग काय आहे हे कधी मी तेवढ्या प्रामुख्याने बघितलं नव्हतं.
पण ज्यावेळी हा सगळा डेटा एकत्रित आला त्यावेळी मला कळालं की अरे माझं एकूण परिस्थिती काय आहे. खरं तर हा डेटा घेताना आपण एकदा मंथली एक्सपेन्सेस आपले किती होतात हेही बघतो. सो त्याच्यावरून मला खरंच जाणवलं की अरे बाबा माझे खरंच मंथली एक्सपेन्सेस किती आहेत. कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण रोज डे बाय डे करत असतो पण आपण त्या गोष्टी तेवढ्या काळजीपूर्वक कधी बघत नाही. पण ज्यावेळी आपण हा सगळा डेटा एकत्र घेतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा समोर येतात आणि खरंच आपण काय करतोय किंवा आपण आपला खर्च कुठं निघाला आहे आणि कसा निघाला आहे हे आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट होती इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणताही बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमॅनकडे काय होतं की त्याच्याकडे पैसा कधी येणार आहे आणि किती येणार आहे हे त्यालाही माहीत नसतं. एक्सपेक्टेशन्स असतात की बाबा मला एवढे पैसे मिळावेत पण ते पैसे कधी येतील, केव्हा येतील, कसे येतील ह्याचं आपण काहीच सांगू शकत नाही. आणि कधीतरी आधीमध्ये पैसे येतात आणि मग आलेल्या पैशाचं काय करायचं किंवा ते कसे इन्व्हेस्ट करायचे हे कळत नाही. सो मला असं वाटतं की त्यावेळी तुमचा पण मला चांगला फायदा झाला की आपण वेळोवेळी काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करत गेलो. मग खरं तर नितीन सर मला सांगायला खरंच आनंद वाटतो म्हणजे आज तुम्हाला किंवा आणखी कोणालाही की जर तुम्ही आला नसता तर आज माझी नेटवर्क जी झालेली आहे ती डेफिनेटली मी करू शकलो नसतो. कारण तर तुम्हाला कनेक्ट करण्यापूर्वीचा माझा उद्देश हाच होता की आपलं काहीतरी सेव्हिंग असलं पाहिजे आणि मग ठीक आहे हे सेव्हिंग कुठेतरी चालू करूयात. ज्यावेळी 2005-2006 ला आपण एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणून SIP सुरू केल्या. अगदी मला वाटतं 5-6 हजार रुपयांपासून आपण सुरुवात केली किंवा मंथली एक 5,000 रुपये आपण SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करूयात आणि ती आज चांगल्या पद्धतीनं ती वाढत गेली. सो त्या काळी महिन्याला 5,000 रुपये जी आपण सेव्हिंगची एक सवय लावली ती सवय आज कुठेतरी चांगल्या पद्धतीनं ग्रो होत गेली आणि आज पाठीमागं बघितलं तर असं वाटतं की येस आय एम सिक्युअर्ड विथ इन्शुरन्स. मला जितका इन्शुरन्स गरजेचा आहे तेवढा इन्शुरन्स आपण काढलेला आहे. एक तर आपल्याकडं हेल्थ इन्शुरन्स सफिशियंट आहे, टर्म इन्शुरन्स सफिशियंट आहे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स सफिशियंट आहे. सो बेसिकली माझ्या नंतर काय तर इथपर्यंतचा विषय झालेला आहे. मुलांच्या शिक्षणाचे इन्शुरन्सेस ते एका बाजूला काढलेले आहेत. दुसरी गोष्ट एक फायनान्शियल म्हणजे आणखीन एक मध्ये टर्म मला आठवली की व्यावसायिक काम करताना कदाचित 1 नंबर आणि 2 नंबर अशा 2 गोष्टी त्याच्या मनामध्ये कायम हे होत असतात. बरोबर. सो 1 नंबर आपल्याकडे किती आहे आणि 2 नंबर आपल्याकडे किती आहे हा सगळ्यांना एक पार्ट असतो. पण आपल्या या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंग मधून माझी खरोखर 1 नंबर मध्ये असणारी रक्कम ही अतिशय चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट होत गेली आणि आज मला हव्या त्यावेळी ती इन्व्हेस्टमेंट मी काढू शकतो. आणखीन एक प्रश्न तुम्ही जो विचारला होता की आपल्याला या फायनान्शियल म्हणजे आपण जे काही प्लॅन केलं याची हेल्प झाली का, तर मध्ये मला काही मशिनरीज घ्यायच्या होत्या त्यावेळी मला वन टाइम पेमेंट आपल्याकडून काढता आलं. मी काही एज्युकेशनसाठी मी काही तुम्हाला पैसे मागितले होते सो त्यावेळी एकदा आपल्याला काही पैसे घेता आले. सो येस मला असं वाटतं की मला हवे त्यावेळी ते पैसे आपल्याला काढता येतात आणि त्याचं युटिलायझेशन करता येत आहे. सो इट इज अ गुड प्लॅन. ओके. सो म्हणजे ॲब्सोल्युटली तुम्ही जे बोलला की बिझनेसमध्ये असल्यामुळे कायम पैसे किती येणार आहेत किंवा कधी येणार हे क्लॅरिटी मिळत नाही. पण बऱ्याच वेळा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो तर असा काही अनुभव आला का की बर्डन झालं किंवा बऱ्याच वेळा हा लोकांचा अनुभव असतो की बर्डन होतं किंवा तुम्ही एखादी इन्शुरन्स पॉलिसी नाही भरली तर तुम्ही ती बंद पडते. असा अनुभव फायनान्शियल प्लॅनमध्ये तुम्हाला आला की तुमचे इन्व्हेस्टमेंट बऱ्याच वेळा काही वेळा थांबल्या परत आपण चालू केल्या किंवा फायनान्शियल प्लॅन इयर ऑन इयर डिस्कस केल्यानंतर तुम्हाला हे कळलं की तुम्ही ट्रॅकवरती आहात आईना म्हणजे आरसा तुमच्यासमोर आला त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही काय ॲक्शन इनिशिएट केल्या. तर हा अनुभव कसा होता तुमचा ह्या जर्नीमध्ये? बेसिकली खरंच नितीन सर आपण मला वाटतं की क्वार्टरली मीटिंग घेतो आणि त्या प्रत्येक क्वार्टरली मीटिंगमध्ये म्हणजे फिजिकल फार कमी मीटिंग्स आपल्या झाल्या. मोस्टली सगळ्या मीटिंग्स आपल्या ऑनलाईन होत होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक क्वार्टरला आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, सध्या SIP किती आहे, आपल्या इन्व्हेस्टमेंट कुठं आहेत ह्या गोष्टी कळत होत्या. आणि मला खरं तर प्रत्येक क्वार्टरली मीटिंगला आनंद वाटायचा कारण आपली इन्व्हेस्टमेंट काहीतरी आहे आणि ती काहीतरी वाढलेली आहे हे बघायला मिळायचं. ओके. सो प्रत्येक मीटिंगमध्ये काहीतरी ग्रोथ चालू आहे असा पार्ट मला कायमस्वरूपी बघायला मिळत होता आणि त्याचा डेफिनेटली फायदा झाला. आणखीन एक गोष्ट झाली की सगळ्यात महत्वाची ज्यावेळी कोरोना आला सो बिझनेस करत असताना प्रत्येक बिझनेसमॅनला मला असं वाटतं की कोरोनाचा बऱ्यापैकी फटका बसला होता.
आणि माझ्या बिझनेसमध्ये पण डेफिनेटली तो मला बसला. इन्कम टोटली बंद झाला आणि आउटगोईंग तर कंटिन्युअसली चालू होतं. म्हणजे स्टाफ सॅलरीज आम्ही काही प्रमाणात चालू ठेवल्या होत्या, सो तो आम्हाला एक्सपेन्सेस होते. रेंटच्या काही गोष्टी होत्या जे एक्सपेन्सेस होते, काही लोन्स असतील तर त्याचे EMIs होते की जे थांबलेले नव्हते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येणं शक्य नव्हतं, कारण आहे ह्या गोष्टी आपल्याला सेव्हिंग्स मधून भागवायची अशी वेळ होती. आणि त्यावेळी मला वाटतं की आपण काही SIP स्टॉप केल्या होत्या आणि पॉज केल्या होत्या, राईट. आणि त्याची काही अडचण मला त्यावेळी नव्हती आली की मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा अशी फायनान्शियल कंडिशन आहे आणि आपण SIP स्टॉप करूयात. त्यावेळी आपली इन्व्हेस्टमेंट थांबली आणि आपण परत आफ्टर कोरोना जसे आपल्याला परत अर्निंग सुरू झाले तसे आपण परत इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. सो तशी काही अडचण डेफिनेटली आली नाही आपल्याला. हा अनुभव कसा होता की मला वाटतं की आपण जेव्हा चालू केलं होतं तेव्हा तुम्ही बिझनेस मनी आणि पर्सनल मनी हा बऱ्यापैकी एक होता. फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर म्हणजे मला वाटतं मी बऱ्याच लोकांना इन्सिस्ट करतो की पर्सनल वेगळं ठेवा आणि बिझनेस वेगळा होता. तर हे झालं का तुमच्या लाईफमध्ये ह्याच्यामध्ये? बेसिकली माझी प्रोप्रायटरी फर्म आहे आणि आय एम द ओनली वन ओनर, सिंगल ओनर की जो हा बिझनेस सांभाळतोय. सो बिझनेस म्हणजे मी तुमच्या एंडला माहीत नाही, पण मी माझ्या एंडला काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की बिझनेसमधून मी किती इन्व्हेस्टमेंट करतोय आणि पर्सनल किती इन्व्हेस्टमेंट करतोय, माझे किती पैसे जातात आणि बिझनेस मधले वेगळे पैसे किती जातात. ऑलटुगेदर सगळा पैसा हा माझा एकाच बिझनेस मधून येतोय, पण बिझनेसच्या एक्सपान्शन साठी म्हणून मी किती पैसा वेगळा इन्व्हेस्ट करतो त्याची SIP माझी वेगळी ठेवलेली आहे आणि पर्सनल SIPs मी माझ्या काही वेगळ्या ठेवलेल्या आहेत. सो त्या दृष्टीने मी थोडंसं बायफर्गेशन करू शकलाय थोड्या फार प्रमाणात आहे आणि त्यामुळेच तर मला बिझनेस मध्ये कधी लागले तर मी तुमच्याकडून पैसे काढून घेऊ शकतो. बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही की बिझनेसचं वेगळं थोडेसे पैसे काढायचे आणि पर्सनलचे वेगळे. म्हणजे आणि हा अनुभव कसा आहे, तुम्ही जर क्वार्टरली आणि इयरली एकदा रिव्ह्यू करतो आपण गोलची प्रोग्रेस काय आहे, तो कसा अनुभव आहे तुमचा? महत्वाची गोष्टी आहेत की चिल्ड्रन एज्युकेशन. सो चिल्ड्रन एज्युकेशनसाठी आपण काही पैसे काढतोय, काही पैसे सेपरेटली इन्व्हेस्ट करतोय आणि आय होप की ते मला 1-2 वर्षामध्ये लागणार आहेत आणि त्यावेळी ते डेफिनेटली मिळणार आहेत, कारण तसे आपल्या गोल्सच्या लिस्टला ते सेपरेटली आपण ठेवलेली दिसतात. सो ते गोल्स जे आहेत ते गोल्स कम्प्लीट होतील अशी मला डेफिनेटली अपेक्षा आहे. सो चिल्ड्रन मॅरेज गोल्स आहेत ते देखील डेफिनेटली कम्प्लीट होतील. आय डोंट नो अबाउट रिटायरमेंट गोल, कारण त्यासाठी खूप मोठी अमाऊंट आपण एक्सपेक्ट करतोय आणि ती कशी होणार आहे ती, पण कदाचित इथून पुढे अजूनही आपल्याला खूप सारा वेळ आहे, त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट झाली तर त्या गोष्टी होऊ शकतील. ॲब्सोल्युटली. सो डेफिनेटली त्यांनी नो डाऊट अबाउट दिस की ते गोल्स सुद्धा जसं तुम्ही आज मुलाचं एज्युकेशनसाठी जे काही फंड केलेलं आहे, मॅरेजसाठी फंड केलं आहे, तोही तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं होतं अगोदरचं आणि ह्याच्यामध्ये फरक जाणवतोय तो तुम्हाला? म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीमधून जे काही चालू होतं अगोदर आणि आता जे दिसतात प्रोग्रेस, त्याच्यामध्ये डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्या ट्रॅडिशनल पद्धती ज्या आहेत की इन्व्हेस्टमेंटच्या, तर त्यापेक्षा सध्या आपण ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतोय एखाद्या गोलसाठी ते डेफिनेटली योग्य पद्धत आहे असं मी म्हणेन. कारण तर जसं आपण काय करतो तर माझ्या माहितीनुसार माझ्या मुलाच्या लग्नासाठी आज किती खर्च होऊ शकतो याचा आपण विचार करतो. ते कधी येणार आहे तर ते 10 वर्षानंतर येणार आहे. सो 10 वर्षानंतर बाय इन्फ्लेशन त्याला किती पैसे लागू शकतात याचा आपण विचार करतो आणि ती अमाऊंट आपण कशी सिक्युअर करता येईल त्या वर्षी ह्याचं प्लॅनिंग आजपासून करतो. सो ह्या मेथडमुळं कदाचित आपण ते पैसे खूप चांगल्या पद्धतीनं योग्य तेवढे पैसे आपण काढू शकतो असं वाटतं. कारण तर जसं तुम्हीच मला सांगितलं होतं की जर आज वैभव तुझ्या घरी लग्न करायचं असेल आणि जर तुला आज 15 लाख रुपये जर लग्नासाठी लागत असतील तर कदाचित ज्या वर्षी लग्न असणार आहे त्या वर्षी कदाचित 50 लाख रुपये पण कदाचित कमी पडतील. सो हा विचार कधी मी केला नव्हता. इतका लॉंग टर्मचा विचार खरंच त्यावेळी नव्हता ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली होती. त्याच्यानंतर तो आजपर्यंत होत आला. म्हणजे मला वाटतं की 15 ते 25 10 वर्षाचा कालावधी तरी कमीत कमी आहे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. आणि मग आता ह्या गोष्टी कळतायत पण की जे त्यावेळी केलं ते बरं केलं, कारण त्यामुळे आज किमान काहीतरी भाग आपण अचीव्ह करू शकतो. जर तुम्ही गोल्सच बघितले नसते त्याच्या हिशोबाने कधीच ते पैसे बाहेर काढता आले नसते, कारण की बिझनेसमध्ये कायमच पैसे कमी पडतात. तर हा अनुभव कसा आहे, म्हणजे याच्याबद्दल काही सांगू शकता का? बिझनेसमनने स्वतः हा पार्ट ठरवला पाहिजे की किती पैसे बिझनेसमधून विथड्रॉ करायचे आणि ते कसे विथड्रॉ करायचे. व्हेरी थँक्स टू माय फ्रेंड रंजित
की रणजित आणि मी पार्टनरशिपमध्ये आम्ही बिझनेस सुरू केला होता आणि रणजितने मला काही गाईडलाईन्स आपण दिल्या होत्या की ज्या गाईडलाईन्सच्या भरोश्यावर आम्ही काम करत गेलो आणि त्याचा फायदा असा झाला की जरी हा प्रोप्रायटरी बिझनेस असला तरी मी या बिझनेसमधून सॅलरी घेतो. सो सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी ह्या बिझनेसचा ओनर जरी असलो तरी मी सॅलरी घेत आलो. त्यामुळे ह्या बिझनेसमधून मला मंथली किती पैसे घ्यायचे आहेत हे मला माहिती आहे ॲज पर सॅलरी. आणि राहिलेले जे पैसे एक्स्ट्रा राहतात ते माझा बिझनेसचा प्रॉफिट आहे तो मला सेव्हिंग करता येतो. सो अशा दोन्ही पद्धतीनं मला सेव्हिंग करता येतं. सो कदाचित मला असं वाटतं की 2015 पासून आजपर्यंत इरेग्युलरिटी माझ्या SIP मध्ये कधीच नाहीये. म्हणजे पहिल्यापासून आजपर्यंत आपल्या सगळ्या SIPs रेग्युलर आहेत. जर काही फायनान्शियल फार मोठी अडचण नसेल तर. बरोबर. आणि त्याच्यामुळेच हे शक्य झालं की कंटिन्युअस SIPs होत राहिल्या आणि त्याची एक कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट होत राहिली. फायनान्शियल प्लॅनिंगमुळे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा फॅमिली लाईफमध्ये काय बदल अनुभवास आले? बेसिकली काय आहे की मेंटल सॅटिस्फॅक्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही किती मेंटली सॅटिस्फाईड आहात. तर मला असं वाटतं की एखाद्या बिझनेसमॅनच्या किंवा कुठल्याही जो काही एका फॅमिलीचा जो हेड आहे त्याच्या पाठीमागं प्रचंड गोष्टी किंवा प्रचंड विवंचना आहेत असं मी म्हणू शकेन की मला मुलांच्या शिक्षणाचं पण बघायचं आहे, मला आजचं घर पण चालवायचं आहे, मला माझा बिझनेस पण चालवायचा आहे, त्यातले स्टाफ पण बघायचे आहेत, कॉम्पिटिशन्स पण बघायचे आहेत, नवीन कामं पण आणायचे आहेत. अरे किती सारे लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर किंवा किती गोष्टी आहेत की ज्या त्या व्यक्तीला करायच्या आहेत. पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे की बाबा मी किती फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. कारण तर आज आपण बघतो की सगळ्या गोष्टी पैशाशिवाय काहीच चालत नाहीत आणि हा पैसा कसा आपण मॅनेज करणार आहे. तर मला आज एवढं तरी मी डेफिनेटली सॅटिस्फाईड आहे की मी आज असताना किंवा मी नसताना माझी फॅमिली 100% सिक्युअर्ड आहे. आजपर्यंत मी जे काही कमवलं त्या कमवल्याचा उपयोग माझ्या फॅमिलीला डेफिनेटली होईल. मला जितका उपभोग घेता आला तेवढा मी घेतलेला आहे आणि तो मी घेत राहील. सो बेसिकली फायनान्शियल फ्रीडम जे आहे की बाबा एका बाजूला मला नाही बघावं लागत. म्हणजे त्यासाठी मला वेगळं काही काम दर महिन्याला करावं लागत नाही किंवा वेगळा काही विचार नाही करावा लागत. सो तो एक खूप चांगला सपोर्ट मला NSWellच्या माध्यमातून आहे की बाबा कंटिन्युअसली पाठीमागून त्यांचा पाठपुरावा आहे. खरं तर तुमच्या टीमचं काही लोकांचं मी कौतुक डेफिनेटली करेन. बेसिकली प्रत्येक क्वार्टरला त्यांनी फोन करणं, पाठीमागे लागणं किंवा काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी फॉलोअप घेणं आणि त्या गोष्टी कम्प्लीट करून घेणं, ह्या गोष्टींमध्ये तुमच्या टीमने मला वेळोवेळी खरंच खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. कारण तर काय होतं की आमच्या पाठीमागे सर प्रचंड व्याप आहे, प्रचंड व्याप आहे. म्हणजे 2 मिनिटं सुद्धा वेगळी मिळत नाही. आणि काय होतं की गोष्ट करायची कळत असते पण ते वळत नसते. पण त्यासाठी काय होतं की तुमची टीम ज्या पद्धतीने फॉलोअप घेते, पाठीमागे लागते, मग त्या गोष्टी होऊन जातात. काय होतं की आपल्याकडे अजेंडा फिक्स नसतो किंवा मला आज हे एवढं सगळं करायचं आणि मग त्यातून त्या गोष्टी डेफिनेटली राहतात. व्यावसायिक हा दुनियाभरच्या सगळ्यांची कामं करतो पण स्वतःच्या कामावर कधीही लक्ष देत नाही. पण ते जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या टीममुळं किंवा त्याच्या फॉलोअपमुळे त्या वेळच्या वेळी कम्प्लीट होत गेल्या. आणि आज किमान डॉक्युमेंटेशन एका बाजूला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. 1 क्लिक आपण त्या गोष्टी बघू शकतो, रिव्ह्यू घेऊ शकतो. तर ह्या गोष्टीचा डेफिनेटली चांगला फायदा होतो. की यंग जनरेशन जे आज आहे त्यांना काय मेसेज देचाल तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये? बरेच लोक यंगमध्ये खर्च जास्त करतात, सेव्हिंग करत नाही किंवा प्लॅनिंग करत नाही, याच्याबद्दल काय एक सेकंड मेसेज? मी लेट झालो का? तर थोडाफार लेट डेफिनेटली झालो. म्हणजे काय होतं की मी इन्व्हेस्टमेंट कधी चालू केली तर साधारणतः माझ्या एजच्या 30 इयरच्या दरम्यान म्हणजे 28, 29, 30च्या दरम्यान मी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. कदाचित मला ही जर 25व्या वयात करता आली असती तर असं जर मी विचार केला तर डेफिनेटली आज माझी नेटवर्थ कदाचित आहे त्यापेक्षा मल्टिपलमध्ये जास्त असू शकली असती. कारण तर काय होतं की जसे दिवस पुढे जातात तशी ग्रोथ ही खूप जास्त चांगल्या पद्धतीने वाढत जाते. त्यामुळे मी जर 25व्या वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली असती तर डेफिनेटली ती खूप जास्त फायद्याची झाली असते किंवा त्याच्या आधी करू शकलो असतो. तर मी म्हणतो फार मोठी नाही पण किमान 1000 रुपये 2000 रुपये जरी त्यावेळी साठवायला चालू केले असते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅन सोबत तर त्याचा डेफिनेटली फायदा झाला असता. आज 40 वय आहे माझं, 40-41. सो
30 ते 40 10 वर्षामध्ये चांगली अमाऊंट जमा होऊ शकली. त्याच्या आधी केली असती तर ती आणखीन चांगली झाली असती. आणि जे नवीन उद्योजक आहेत किंवा जे नवीन लोक येत आहेत व्यवसायात किंवा जे लोक आज कमवायला सुरू करतात, त्यांनी किमान किमान काहीतरी गोष्टी इन्व्हेस्टमेंट ह्या डेफिनेटली करणं गरजेचं आहे. कारण तर पैसा कधी लागेल, कुठे लागेल आणि कसा लागेल हा सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, व्हिजन्स ठेवणे गरजेचे आहेत किंवा त्याला आपण गोल्स म्हणतो की मला कोणत्या गोष्टीसाठी पैसे लागायचे आहेत. सो मला मी आज 25 वयाचा आहे, मला असं वाटतं की एक बिझनेस चालू करायचा आहे, बिझनेससाठी मला एवढा फंड लागणार आहे. आणि तेवढा फंड कुठून येणार आहे माहीत नाही, पण आज तुझी जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीमधला एक एक्स अमाऊंट तरी आपण त्यासाठी डेफिनेटली सेव्ह करू शकतो. सो सिस्टमॅटिक सेव्हिंग हे डेफिनेटली होणं गरजेचं आहे. आणि हे सिस्टमॅटिक सेव्हिंग कोणी मित्र काय सांगतोय ह्याच्यापेक्षा डेफिनेटली एक चांगला ॲडवायझर काय सांगतोय हा बघून करणं कधीही जास्त चांगलं. कारण त्याच्यासमोर एक तर एक्सपिरियन्स असतो, लॉंग टर्म प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखाद्या चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरकडून जितक्या लवकरात लवकर शक्य आहे तितक्या लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट ही स्टार्ट केली पाहिजे. बऱ्याच वेळा तुम्हाला जो सल्ला मिळतो तो मोफत मिळतो, फ्रेंड असतात, कोणीतरी प्रोडक्ट घेऊन येतं आणि तुम्ही NSWELला फी पे करता ॲडवायझरी सर्व्हिसेसचा. तर पहिली गोष्ट की तो तुम्ही काय अनुभव आहे की तो सल्ला मिळतो तो फ्रीचा सल्ला आणि पेडचा सल्ला काय याच्याबद्दल म्हणताल, किंवा फी पे करणं किती योग्य वाटतं तुम्हाला? हां, डेफिनेटली म्हणजे फी पे करणं किती योग्य वाटतं तर हा डेफिनेटली मला योग्य वाटत होतं असं मी म्हणेन. ज्यावेळी मी सुरुवातीला ज्यावेळी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करायला सुरू केलं किंवा तुमच्याबरोबर, त्यावेळी आपण फीज देऊन तो सल्ला घेत होतो आणि त्या इन्व्हेस्टमेंट करत होतो. आणि बाहेरची लोक जी यायची ती विदाऊट फी घेता सल्ला द्यायची. पण कोणीही फुकटमध्ये काही काम करत नाही. बेसिकली ते जरी फ्री ऑफ कॉस्ट सल्ला देत असतील तरी त्याच्यामध्ये त्यांचं कमिशन असतं. म्हणजे कोणतीही इन्व्हेस्टमेंटची आपण एखादी पॉलिसी घेतली तर त्या पॉलिसीच्या पाठीमागे त्यांना एक चांगली भारी भक्कम रक्कम ही त्यांना मिळणार असते पुढे जाऊन रिटर्न्स म्हणून. हे मला नंतर लक्षात यावं लागलं. कारण त्या ज्या पद्धतीच्या पॉलिसीज पिच करत होते आणि ती पॉलिसी आणि परत आपण आपली पॉलिसी जर कम्पेअर केली तर दोन्हीमधला फरक काय आहे हा बघितला तर कळत होता. किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण आपण डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट प्लॅन सजेस्ट करतो, ते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन सजेस्ट करत नाही. त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ह्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात असं येतं की नाही, आपण फी देणं गरजेचं आहे. एकतर फी ही फिक्स्ड फी आहे ज्यातून आपल्याला जितका जास्त मोबदला घेता येईल तेवढा मोबदला आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक फिक्स फी देऊन. आणि त्याच्या माध्यमातून जर खरंच चांगला सल्ला येणार असेल तर फुकटचा सल्ला काय घ्यायचा की जो दिसतो फुकट पण खरं तर तो फार महागाचा सल्ला आहे हे नंतर कळतं आपल्याला. तुम्ही जो अनुभव घेतला पर्सनल फायनान्समध्ये त्याच्यामध्ये एक तर बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या की तुमच्या लाईफ कसे चेंज झाले, तुमचे गोल्स, तुमचं रिलॅक्सेशन, फॅमिली लाईफमध्ये चेंजेस झाले, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुमचे गोल्स अचीव करायला हेल्प झाली. तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या की अनबायस ॲडवाईसचा काय फायदा झाला. NSWEL त्याचं सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून काम करतं. तर तुमचे फ्रेंड्स, तुमचे फॅमिली मेंबर्स यांना काही मेसेज तुम्हाला द्यायचा आहे इन टर्म्स ऑफ पर्सनल फायनान्शियल डिसिजन घेत असताना कसे घेतले पाहिजेत किंवा काय घ्यावे किंवा मेसेज काय द्यायचा आहे? असं स्पेशली काही नाही, पण मी बेसिकली हे सांगेन की प्रत्येकाने एका फायनान्शियल ॲडवायझर बरोबर काम करणं गरजेचं आहे. भले त्याची इन्व्हेस्टमेंट कितीही छोटी आहे किंवा कितीही मोठी आहे, आपल्याला ॲडवायझर आणि योग्य असा ॲडवायझर असणं गरजेचं आहे. कदाचित NSWELचा मला जो काही आजपर्यंत बेनिफिट मिळाला या बेनिफिटच्या अगेन्स्ट मी काही लोक सजेस्ट पण केली होती. म्हणजे माझे काही मित्र आहेत यांनाही मी सजेस्ट केलं होतं की तुम्ही NSWEL बरोबर कोऑर्डिनेट करा. मित्र म्हणण्यापेक्षा मी माझ्या बहिणीला देखील सांगितलं होतं आणि मला वाटतं की त्यांचाही आज तुमच्याकडे चांगला पोर्टफोलिओ आहे. सो शी इज ऑल्सो व्हेरी हॅपी. मी कधीतरी बघतो तिच्या पण माहिती घेतो तर तिची फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्याचा तिलाही फायदा होतो. सो ह्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकाने केली पाहिजे. मी आज माझ्या स्टाफना देखील तेच सांगत असतो की तुम्ही आज सॅलरी घेताय, ह्या सॅलरीमध्ये वार्षिक वाढ तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. सो तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती वार्षिक वाढ करताय ह्याचा विचार कधी करताय का? तुम्ही आज सॅलरी वाढवून मागताय पण तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही काय वाढवताय का याच्याबद्दल काय काम केलंय का?
तर आमची दर सॅलरीला देखील ही चर्चा होते आणि मी प्रत्येकाला सजेस्ट करत असतो की ठीक आहे मित्रा, तुझी सॅलरी आज एवढी वाढते, तू इन्व्हेस्टमेंट कितीने वाढवशील किंवा जे काही वाढलेले पैसे त्यातून काही इन्व्हेस्टमेंट वाढवशील का, आणि ती वाढवणं प्रत्येकाने गरजेचं आहे. की आज आम्ही क्वार्टर ऑन क्वार्टर रिव्ह्यू करतो, इयरली एकदा पूर्ण प्लॅन रिव्ह्यू करतो, तर तो अनुभव कसा वाटला तुम्हाला NSWL सोबतचा? बऱ्याच वेळा असा लोकांचा अनुभव की एकदा प्लॅन झालं की माझं मी करू शकतो किंवा काही गरज आहे रिव्ह्यूची, तर याच्याबद्दल काय मत आहे? हा, म्हणजे बेसिकली आपण प्रत्येक क्वार्टरला जी मीटिंग घेतो त्याचा डेफिनेटली बेनिफिट होतो. जसं मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की प्रत्येक क्वार्टरला काहीतरी मला असं बघायला मिळतं की माझी इन्व्हेस्टमेंट वाढली आहे, याचा एक डेफिनेटली फायदा होतो. दुसरी गोष्ट काय होतं की तुम्ही अवेअर असणं गरजेचं आहे की तुम्ही फायनान्शियली कुठं स्ट्रॉंग आहात, किती स्ट्रॉंग आहात, किंवा मी आज ज्या गोष्टी ठरवतो या गोष्टी उद्या माझ्या लक्षात असतील पण त्या परवा लक्षात असतील का, तर त्या डेफिनेटली नसतात. आपण प्रत्येक वेळी फायनान्स ह्या विषयावर अवेअर राहून काम नाही करू शकत, पण किमान 3 महिन्यातून एकदा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण परत एकदा अवेअर होतो की अरे बाबा, हा, या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या, या गोष्टी आपण करायच्या ठरवल्या होत्या आणि त्या झालेल्या नाहीयेत. मग परत त्याच्यावर ऍक्शन सुरू होते. सो कंटिन्युअस फॉलोअप हा गरजेचा आहे आणि क्वार्टरली मिटिंगचा डेफिनेटली हा फायदा होतो की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचं या गोष्टी परत एकदा स्टेटस चेक होतो आणि मग त्याच्यानुसार आपण डिसिजन्स घेऊ शकतो. सो डेफिनेटली फायदा होतो. मध्ये मध्ये माझ्याकडे आणखीन काही फायनान्शियल ॲडवायझर्स पण आले होते की ज्यांनी मला फार लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी काही गोष्टींचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला की आपण एक मोठी इन्व्हेस्टमेंट करूयात. म्हणजे SIP हा एक प्रकार आहे, दुसरे आणखी काही प्रकार आहेत की ज्या माध्यमातून काही इन्व्हेस्टमेंट करूयात की जे 3 वर्ष 5 वर्ष आपल्याला पैसे काढता येणार नाहीत. पण त्याच्यामध्ये पण असंच मला वाटलं की अरे, आज ही लोक माझ्याकडून पैसे घेतील, 5 वर्षासाठी कुठेतरी इन्व्हेस्ट करतील आणि 5 वर्षानंतर काय झालं हे मला कळेल. सो तोपर्यंत मी काय करायचं, किंवा जर ते पैसे मधूनच काढावे लागले तर मी काय करणार. सो त्यापेक्षा एक मार्गाने जे आता चालू आहे त्यात मी खरंच हॅपी आहे आणि या कंटिन्युअसली ज्या काही गोष्टी 3 महिन्यानंतर मला कळतात ह्या सफिशियंट आहे, त्याचा फायदा होतो. आता जे तुम्ही बोलला की काही प्रोडक्ट येतात, हे प्रोडक्ट्स आहेत, ते प्रोडक्ट्स डेफिनेटली प्रत्येक प्रोडक्ट इज LIC किंवा मला कुठल्याही कंपनीचं नाव न घेता म्हणजे फोकस LIC सगळ्यात जास्त सेल केली, पण इन्शुरन्स इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंड किंवा PMS किंवा डायरेक्ट इक्विटी हे प्रोडक्ट चुकीचे नसतात. प्रोडक्ट त्याच्या हिशोबाने ते बेस्ट असतात. प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी असते आणि त्याच्या अकॉर्डिंगली ते प्रोडक्ट सजेशन दिलं पाहिजे. आणि NSWLचा कायम रोल राहिलेला आहे की ते प्रोडक्ट त्या माणसाला सुटेबल आहे का, अँड दॅट्स वेअर रोल ऑफ पर्सनल फायनान्स आणि पर्सनल ॲडवायझरी इम्पॅक्ट करतं. आणि बऱ्याच लोकांचा समज होतो की फायनान्शियल प्लॅनर हे प्रोडक्ट LIC चुकीचं आहे किंवा इन्शुरन्स पॉलिसी बिलकुल नाही आहे. प्रोडक्ट सुटेबिलिटी बरोबर आहे का नाही हे काम आमचं आहे आणि प्रोडक्ट कोणत्या व्यक्तीला कोणतं दिलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल मेडिकल शॉप मध्ये जायचं आणि डॉक्टरला विचारायचं बेस्ट गोळी द्या, ते शक्य नाही होत. कारण की अनलेस तुम्ही डॉक्टर म्हणून एक डायग्नोज नाही करत आणि मग सुटेबल प्रोडक्ट काय. तशाच पद्धतीनं पर्सनल फायनान्समध्ये प्रोडक्ट भरपूर आहेत, तर तुमच्यासाठी सुटेबल आहे हे कधी कळेल जर मला तुमच्या लाईफ बद्दल सगळ्या 360 अँगलच्या गोष्टी माहीत असतील, तुम्हाला सुटेबल काय आहे, तुमचं रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय आहे, मगच मी ऍक्शन सांगू शकते आणि तुम्हाला गरज आहे का. सो ही प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आणि एक अनबायस्ड ॲडवायझर हा तिथेच रोल इम्पॅक्ट करतो. मला कुठला इंटरेस्ट नसतो त्याचा की हे प्रोडक्ट पुश करणं किंवा प्रोडक्ट विकणं. त्यामुळे तो एक राईट पोझिशन असतो की तो अंडरस्टँड करतो आणि मग हे मार्केटमध्ये बेस्ट प्रोडक्ट आहे का जे यांना आपण देऊ शकतो का नाही देऊ शकतो. सो दॅट्स अ रोल ऑफ ॲडवायझर अँड डेफिनेटली आणि त्याचा फायदा तुम्ही ऑलरेडी घेतलायच आणि रिअली अप्रिशिएट बी असोसिएटेड विथ NSWL and thank you for your rich, happy and successful journey for your life. Thank you very much.